बरेच वेळा म्हणतात Okay. चंदेरी साड्या उभ्या जातात. करेक्ट, हा. बरोबर. मग या कपाटात कशा ठेवायच्या का काय maintain बरोबर. करायचं? या साड्या फुलतात म्हणजेच थोडक्यात त्या थोड्याशा स्टिफ असतात. त्या खूप अशा सुळसुळीत घड्या बसतील अशा नसतात, पण त्यामुळेच त्या थोड्या मेंटेन करायला अवघड असतात. चंदेरी साड्या जेव्हा आपण कपाटात ठेवतो त्याची घडी घातल्यानंतर त्याच्या वरती खूप साड्या किंवा वजन ठेवायचं नाही. सो चंदेरी साडी ही तुमची कायम सर्वात वरती पाहिजे. सरळ बॉक्स करायचा. आजकाल ऑर्गनायझर्स वगैरे येतात किंवा कुठलाही प्लास्टिक बॉक्स असेल, कुठलाही तुमच्याकडे लाकडी एखादा बॉक्स असेल, तर त्या बॉक्समध्ये 2-3 चंदेरी साड्या ठेवायच्या आणि मग बॉक्सच्या वरती तुम्ही पुढचं वजन ठेवा. नॉर्मल सिल्क साडीचं वजन 900 ग्रॅम ते 1 किलो असतं. तुम्ही 10 साड्या जर वर एका चंदेरी साडीच्या ठेवल्यात तर तुम्ही 10 किलो वजन ठेवल्यासारखं आहे. आणि मग ते खूप खूप महिने आणि असं जर राहिलं तर मग ही जी थोडीशी करकरीत टेक्स्चरची साडी असते ही थोडी कॉर्नर्सला किंवा घडीमध्ये अशी ती विरू शकते. बरोबर. ओके, म्हणून असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी हे सांगणं आहे की त्याच्यावर वजन नाही आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे चंदेरी साड्या ज्या आहेत त्या जर पॉसिबल असेल, छोटी एक तुम्हाला काठी सारखी मिळाली किंवा असं, तर सरळ रोल करून तुमच्या कपाटात उभ्या लावून ठेवायच्या. रोल करून ठेवल्यात तर चंदेरी साड्यांना काही होणार नाही, तर तशाच्या तशा वर्षानुवर्ष राहतात. सो ही एक सोपी ट्रिक आहे. रोल नसतील करायच्या तुम्हाला तर तुम्ही हँगरला लावू शकता, पण परत तेच आहे, हँगरला लावलं की त्याच्यावर वजन नाही आलं पाहिजे, ती दाबली नाही गेली पाहिजे साडी, ती फ्री राहिली पाहिजे, एवढंच.